मग मग आजपर्यंत काय झालं यायला? आज 2 वर्ष झालं ही पालक येऊन सांगत होती. त्याचा मान मर्यादा ठेवला पाहिजे हो तुम्ही पण. नंबर नाही तुम्ही आता मग कुणाचा दोषच देत नाही. मी म्हणते तुम्ही असता नाही तर तुमच्या जाग्यावर दुसरं कुणी असेल. पण असं शिक्षकांचं वळण म्हणलं तर ह्या मुलांनी काय शिकलं पाहिजे सांगा बरं? काय शिकलं पाहिजे ह्या मुलांनी? हा आणि मग असं नाही ना पाहिजे. पालकावर ही बसलेत हीच मेहरवा की 2-2 वर्ष असं म्हणलं तर ह्या मुलांचं नुकसान आताच झालं तरी पुढं काय शिकणार आहे? हा आधीच ह्या मॅडम रेग्युलर येतात आहे. मॅडम आहे का इथं? आणि दुसरं कोणतं सर आहे तिथं? परदेश सर आहे त्याचं दुसरं. हा एक महिला मीच आणते तेव्हा त्या परदेश सरांना लई लोड येत होता. त्यांना मी बोलले होते म्हणलं तुम्हाला एकट्यांना लोड येत असेल तर अजून आपण शिक्षक मागून घेऊ. मी आल्याच्या नंतर परत एक शिक्षक दिलाय. मॅडम पण आल्यात आहे त्यांना आता इथं दुसरं. मग हे 2 शिक्षक असल्यावर तर शाळा व्यवस्थित चालायला पाहिजे होती का नाही आज? मग आज तुम्ही दुसरा शिक्षक देऊन जर तुम्ही शाळा बंद पाडायचं करत असताल तर मग ह्या शाळेवर काय केलं पाहिजे आता? आणि आता तुम्हीच सांगता की इथला पट कमी झाला आणि शाळाचा अशी असं पट कमी झाला आणि ही बाकीचं सांगूच नका काहीच मला आता. 2-2 वर्ष ऐका ना 2-2 वर्ष जर अशी शाळा चालत असेल आता ही पालकं म्हणते 2 वर्ष झाला असंच चाललंय. मग त्याच्यामुळे त्यांनी मुलं इथली काढली आणि गावात टाकली. मग आता हाय मुलं जर गावात गेली तर इथली शाळा बंद करायची का लगेच? करायची का बंद? नाही असं नाही ना पाहिजे. अहो इथं रजिस्टर पण बघितलं मी आता. असं नाही ना पाहिजे. असं इतकं नुकसान म्हणल्यावर ह्या मुलांनी काय शिकलं पाहिजे काय घेतलं पाहिजे? असं नाही केलं पाहिजे. एवढा अत्याचार नसतो शाळेवर. शाळेत कशासाठी मुलं घालतात हे तुम्हाला बी माहिती आहे. असं नाही ना पाहिजे. आता ह्या पालकांची समज काढावं लागेल. नाही तर रेग्युलर शाळा चालली पाहिजे. नाही तर मला तसं नसेल तर लेखी देऊन टाका. नाही मला तशी लेखी देऊन टाका. मग बघू मग कशी रेग्युलर चलती का बंद पडायची मी बघते त्याचं काय. हो अहो पण विद्यार्थ्यांचं नुकसान होतं म्हणून इथं एकदा विजिट दिली तर त्या परदेश सरांनी सांगितलं मॅडम मी सगळं व्यवस्थित करून घेतो. एक सर कमी होतं तर मी दुसरं मागून घेतलं. तिथं आता 2 सर असते तर काय अडचण नाही का? आणि मग अशी शाळा चालवायचं कारण का? असं कशामुळे? मग तुमची काय अडचण असेल तशी मला सांगा ना. तुमची बी अडचण नाही तुमची बी अडचण असेल तर बी सॉल्व करू आपण. तसं बी काय नाही माझं. हा माझी अडचण असेल मी नगरला माझी मुलगी होती. हा हो का ज्याच्या त्याच्या अडचणी असते आणि त्या सुद्धा मला सांगा. मी साहेबांना बोलून तिथले शाळा आहे ना. हा हा नाही असं नुकसान नाही पाहिजे. उद्याच्याला मला जर नाही ना शाळा व्यवस्थित दिसली ही एकदा जर रस्त्यावर उतरली ना माघारी घेणार नाही. पालकं पण मी पण. हो मी तसं साहेबांना फोन करते.